नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज पार्ट 1 नाव बरोबर घेतलं ना? एक मिनिट. हा, बरोबर घेतलं असं वाटतंय तरी. बरं आलं आता ते बुकिंग ऍप्स आहेत, म्हणजे बुक माय शो असेल, पेटीएम असेल. नाही तर जस्ट इमॅजिन करा की आपण तिकीट विंडोवर गेलो आणि त्याला सांगितलं धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज पार्ट 1 चे 2 तिकीट द्या. तर नाव बोलेपर्यंत तिकीट बुक होईपर्यंत कदाचित इंटरव्हल सुद्धा झाला असता. असो, जोक्स अपार्ट. सो काय इकडे त्यांनी शॉर्ट फॉर्म दिलाय DMCS. सो छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेला जो मराठी सिनेमा असं आपण थोडक्यात बोलू, जो येत्या 22 नोव्हेंबर 2024 ला आपल्या भेटीला येणार आहे. बाय द वे, छत्रपती संभाजी महाराजांवरनं आठवलं, मी असं काहीतरी ऐकलंय की जो क्लॅश होता पुष्पा 2 आणि छावामध्ये तो कदाचित होणार नाहीये. पुष्पा 2 5 डिसेंबरला रिलीज होतोच आहे आणि त्याचा ट्रेलर येतोय 17 नोव्हेंबरला. आणि मी असं काहीतरी ऐकलंय की छावा जो आहे तो पोस्टपॉन होऊन तो रिलीज होणार आहे 10 जानेवारी 2025 ला. म्हणजे त्याचा क्लॅश होणार आहे संगीत मानापमान बरोबर आणि रामचरण याचा गेम चेंजर जो आहे त्याच्याबरोबर. बट हे मी ऐकलंय, कन्फर्म मला माहिती नाही की हा क्लॅश अवॉइड करण्यासाठी एवढे मोठे पुढे 2-3 क्लॅश करणार आहे की काय माहिती नाही. तुम्हाला याच्याबद्दल काही कल्पना असेल तर कृपा करून कमेंटच्या माध्यमातून कळवा. एनिवेज, पार्ट 1 हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मी जरा असं की काय यार, एक आधी तुम्ही पार्ट नीट रिलीज करा, तो नीट कसा त्याला प्रतिसाद मिळतोय तो बघा. 2-2 पार्ट 3-3 पार्ट हल्ली नुसतं याचंच नाही, आपण सगळीकडे हल्ली बघतोय. मतलब आता तेलुगू एक सिनेमा आला होता देवारा पार्ट 1, त्याच्या आधी KGF पार्ट 1 पार्ट 2 हे सगळं चालूच असतं. भूल भुलैया आणि या सगळ्या गोष्टींचं फ्रँचाईजचं आपण बघतोच आहे की काय झालंय. जो पहिला पार्ट आहे तो व्यवस्थित करा, आधीपासूनच जी काही घोषणा करतात आणि त्याच्यामुळे बजेट जे वाढवून ठेवतात आणि मग बजेट वाढल्यानंतर हा सिनेमा सुद्धा तुम्हाला माहिती असेल तर खूप काळापासून डिले होत फायनली रिलीज होणार आहे. आणि तो पण रिलीज होतोय मल्टिपल रिलीजेस बरोबर. आणि आय थिंक रानटी नावाचा मराठी सिनेमा येतोय, गुलाबी नावाचा मराठी सिनेमा येतोय आणि हा सो 22 तारखेला आणि अजूनही कुठला तरी येतोय. बट 3 मराठी सिनेमे तर कन्फर्म आहेत. आणि सध्या मला वाटत नाही एवढी उत्सुकता आहे लोकांमध्ये मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघण्यासाठी. कारण जर रानटी या सिनेमाचा तुम्ही जो काल ज्याचा ट्रेलर आला होता त्याला राजश्री मराठी असेल किंवा इतर पुनीत बालन यांचं स्वतःचं जे युट्यूब चॅनल आहे इकडे सगळीकडे बघितलं तर त्या इंडिव्हिज्युअल ट्रेलरला सुद्धा फारसे व्ह्यूज नाहीये. कदाचित इलेक्शनमुळे लोक आता जरा डिस्ट्रॅक्टेड असेल, माहिती नाही. आशा करूया संभाजी महाराजांवर हा जो सिनेमा आलाय त्याचा ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळेल आणि कुठला तरी या 3 पैकी कुठला तरी एक मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल. एनिवेज, या सिनेमामध्ये खूप VFX चा वापर करण्यात आलाय, VFX CGI, आणि तो बऱ्यापैकी वर्क करतोय. हे मी का सांगतोय, काही लोकांना ते खटकेल देखील, बट आपल्या बजेटचे इश्यू असतात. त्या इश्यूला सगळं फेस करून आपल्याला मोठमोठे सेट्स असतील किंवा असे जे VFX CGI असतील ते प्रेझेंट करायला लागतात लोकांसमोर. सो थोडं झुकतं माप द्यायला लागेल. जेव्हा या प्रोड्युसर्सना मेकर्सना खात्री बसेल की बाबा यांनी जो पैसा ओतलाय त्यातला ऍटलिस्ट काहीतरी मोर दॅन 50% चान्स आहे की हा रिकव्हर होऊ शकतो जर सिनेमा लोकांना आवडला तर जे जास्त पैसे होतील आणि आपल्याला हे सगळे स्पेशल इफेक्ट जे आहेत ते अजून चांगले दिसतील. पण आता तरी जे आपल्यासमोर मांडण्यात आलंय तेच चांगलं आहे. ठाकूर अनुप सिंग हे मी जेव्हा टीजर बघितला होता तेव्हा मी जरा हे झालं होतं की मला माहिती नाही की कितपत ते मराठीमध्ये संभाजी महाराजांना पोर्ट्रे करतील. बट आता तरी ट्रेलरमध्ये जे काही आपल्या समोर मांडण्यात आलंय ते बऱ्यापैकी चांगलं वाटतंय. भार्गवी चिरमुले तर आहेत आणि अमृता खानविलकर सुद्धा आहे. संजय खापरे, कमलेश सावंत हे सगळे दिग्गज कलाकार या सिनेमामध्ये आहेत. सो ओव्हरऑल चांगलं आहे. आणि आय थिंक काहीतरी आयटम सॉन्ग पण आहे. त्या आयटम सॉन्ग मध्ये कोण होतं मला माहिती नाही. मला आधी वाटलं नोरा फतेही किंवा तोंडवळकर त्या आत्ता आदिपुरुषमध्ये होत्या आणि त्यांचं नाव विसरलो मी. असं मला आधी त्या वाटल्या पण त्या नव्हत्या, नंतर मला कळलं. बट मुरुड जंजिरा या मोहिमेवर आधारित हा संपूर्ण सिनेमा वाटतोय. अजून सुद्धा काही मोहिमा ज्या संभाजी महाराजांनी केल्या होत्या ते आपल्याला बघायला मिळणार आहेत का हे तर आता येणारा काळच ठरवेल. बट ओव्हरऑल ऍक्शन सीन्स आणि खास करून खूप चांगले डिझाईन करण्यात आले, ते सुद्धा मला आवडले. सिनेमॅटोग्राफी सुद्धा उत्तम आहे. आणि जेव्हा जहाज दाखवले जे जंजिराकडे जातात ते सुद्धा तो शॉट चांगला होता. शेवटी आपल्याला हनुमान असे एका मोठ्या भव्य दिव्य अशा रूपात दिसतात संभाजी महाराजांच्या मागे उभे असलेले, तो शॉट सुद्धा चांगला वाटला. सो क्रिएटिव्हली आणि डिरेक्शन वाईज
चांगला घेतला हा सिनेमा, किंवा जे काही डोक्यात होतं व्हिज्युअलायझेशन ते खूप चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट झालंय. आत्ता ट्रेलर बघून तरी वाटतंय. बघूया आता 22 तारखेला जेव्हा सिनेमा रिलीज होईल, मी जेव्हा तो बघीन तेव्हा त्याचं तुमच्या समोर रिव्ह्यू आणीनच. आत्ता जर तुम्ही ट्रेलर बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.